अहमदनगरमध्ये भाजपचाच महापौर हा झालेला आहे। शिवसेनेचे 24 नगरसेवक असून सुद्धा भाजपची नगरमध्ये कुरघोडी आपल्याला बघायला मिळते। राष्ट्रवादीला सोबत घेऊन एकूण 37 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यात भाजपला यश आलेलं आहे। त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे हे आता नगरचे नवे महापौर झालेले आहेत। शिवसेनेचा महापौर हा निवडणुकीवर बहिष्कार घातल्यानं भाजपचा विजय हा आणखीन सुकर झालेला। आत्ताची मोठी आपण बातमी बघतोय। अहमदनगरमध्ये शिवसेनेचा महापौर हा झालेला आहे। आपण बघतोय भाजपचा महापौर झालेला आहे नगरमध्ये। आपण आत्ताची मोठी बातमी बघतो आहोत आणि नगरमध्ये शिवसेनेवर भाजपने कुरघोडी केलेली आहे। भाजपचे बाबासाहेब वाकळे हे नवे महापौर झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आत्ताची मोठी बातमी ती म्हणजे शिवसेनेचा महापौर निवडणुकीवर बहिष्कार। आपले प्रतिनिधी सचिन अग्रवाल आता आपल्या बरोबर फोन लाईनवर आहेत। सचिन, आपण बघतोय की भाजपने कुरघोडी केलेली आहे, काय सांगशील? एकंदरीतच महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज होती। त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार असलेल्या शिवसेनेचा पक्ष यांचा महापौर होणार अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होतं। परंतु भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे एकाच गाडीतले त्यांचे उमेदवार जे आहेत ते एकत्र येताना दिसले। त्यांच्यासोबत बसपाचे 4ही त्या ठिकाणी दिसले आणि एक अपक्ष उमेदवार त्यांच्याकडे दिसला। त्यावरूनच चित्र स्पष्ट झालं होतं की ह्या 37 लोक जी आहेत ती या ठिकाणी एकत्र महानगरपालिकेच्या हॉलमध्ये दाखल झाली होती। उमेदवारी म्हणजे महापौर पदासाठीचा जो आकडा जो होता तो 35चा होता। 35चा आकडा त्यांनी पार केला होता आणि एकंदरीतच अशा पद्धतीने विचार केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जो बाबासाहेब वाकळे जे आहे ते महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज त्यांनी दाखल केला होता आणि आता देखील या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे। अधिकृत घोषणा झालेली नसली तरी एकंदरीत या सगळ्या सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब वाकळे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते राष्ट्रवादीला बरोबर घेऊन या ठिकाणी महापौर पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय की आत्ताची मोठी अहमदनगरमधली बातमी ती म्हणजे बाबासाहेब वाकळे जे आहेत ते अहमदनगरचे नवे महापौर झालेले आहेत आणि भाजपने या निवडणुकीमध्ये कुरघोडी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। भाजपनं राष्ट्रवादीला बरोबर घेतल्यामुळे शिवसेनेला निवडणूक जिंकून सुद्धा एकही पद मिळवता येणार नाहीये। त्याचं कारण म्हणजे भाजपचे 14, राष्ट्रवादीचे 18, बसपाचे 4 आणि एक अपक्ष असे एकूण 37 नगरसेवक आहेत। तर दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष राहिलेल्या शिवसेनेचे 24 आणि समाजवादी पक्षाचा फक्त 1 नगरसेवक अशी एकूण 25 नगरसेवकांची फौज आहे। आपण बघतोय की अहमदनगरमध्ये मनपाचं जे पक्षीय बलाबल आहे ते आपण बघतोय बसपा 4 आहेत, इतर 3 आहेत। येस, आपण महानगरपालिकेतलं काय पक्षीय बलाबल आहे ते बघतो आहोत। आपण बघतोय की इथे बसपा 4 तर इतर 3 हे आपण बघतोय। त्याचप्रमाणे आपण बघतोय की इथे जे पक्षीय बलाबल आहे ते शिवसेनेचे 24, राष्ट्रवादीचे 18, त्याचबरोबर भाजप 14, काँग्रेस 5, तसंच बसपा 4 आणि इतर जे आहेत त्या 3 जागा आहेत। आपण एकूणच अहमदनगर महानगरपालिकेतलं हे पक्षीय बलाबल बघितलेलं आहे। आता असं असेल एकूण जे समीकरण आहे ते म्हणजे काय आहे तर भाजपचे 14, भाजपनं राष्ट्रवादीला बरोबर घेतल्यामुळे शिवसेनेला निवडणूक जिंकून सुद्धा एकही पद मिळवता आलेलं नाही आहे आणि त्याचं कारण आता आपण बघतोच आहोत की भाजपचे जे 14 तसंच राष्ट्रवादीचे 18, बसपाचे 4 आणि 1 अपक्ष असे एकूण 37 नगरसेवक आहेत। तर दुसरीकडे सर्वात मोठा जरी पक्ष शिवसेना असला त्यांचे 24 त्यांचे नगरसेवक आहेत आणि समाजवादी पक्षाचा फक्त 1 नगरसेवक अशी एकूण 25 नगरसेवकांची फौज आहे। तर इकडे काँग्रेसचे 5 आणि वादग्रस्त श्रीपाद छिंदम हे तटस्थ राहिल्यामुळे भाजपनं ही निवडणूक जिंकलेली आहे। त्यामुळे भाजप नगरमध्येही गोव्याची जी पुनरावृत्ती आहे त्यानं केल्याचं आपल्याला आता स्पष्ट झालेलं आहे। एकूणच आपण ही भाजपची कुरघोडी बघतो।